नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे याला उबाठा शिवसेना असं म्हटलं जातं. त्यांची जी अवस्था आहे ती बघितल्यानंतर मला खरोखरच 50 वर्षापूर्वीच्या 45 वर्षापूर्वीच्या संपूर्ण महाराष्ट्र समितीची आठवण येते. संपूर्ण महाराष्ट्र समिती म्हणजे ज्या आघाडीने किंवा संयुक्त महाराष्ट्र समितीने मराठी भाषिकांचं राज्य पाहिजे म्हणून लढा केला होता आणि त्यातून संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिकांचं एक राज्य निर्माण झालं आणि त्या राज्यातच मुंबईचा समावेश झाला पाहिजे. गुजरात आणि अर्धा महाराष्ट्र मिळून जे मुंबई द्विभाषिक होतं त्याला द्विभाषिक म्हणायचे, कारण त्याच्या दोन भाषा होत्या. वरचा उत्तरेकडचा भाग म्हणजे गुजरात होता आणि दक्षिणेकडचा भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र असा जो भाग होता त्याला किनारपट्टीतलं मुंबई राज्य म्हणायचे. त्याला द्विभाषिक सुद्धा म्हटलं जायचं. आणि भाषाभार प्रांत रचनेमध्ये बाकीच्यांना न्याय मिळाला पण मराठीला न्याय मिळाला नाही. म्हणून 50च्या दशकामध्ये जे आंदोलन सुरू झालं त्यामध्ये महाराष्ट्रातले काँग्रेस वगळता सर्व पक्ष सहभागी झाले होते आणि काँग्रेसमधला एक गट त्र्यंबकराव नरवणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस परिषद म्हणून सुद्धा सहभागी झाला होता संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये. तर ती जी संयुक्त महाराष्ट्र समिती होती ती समिती हा एक पक्ष नव्हता. आज जसं स्वतःला युपीए किंवा एनडीए किंवा INDIA असं म्हणणारे जे गट आहेत, ज्या आघाड्या आहेत, त्याच्यामध्ये विविध पक्ष असतात. त्याच्यामध्ये 5-7 पक्ष होते, आता 27-28 लहान मोठे पक्ष असतात आणि ते स्वतःला एक गठबंधन किंवा आघाडी म्हणतात. त्याचा पहिला प्रयोग म्हणून आपण संयुक्त महाराष्ट्र समितीकडे बघू शकतो आणि त्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या दबावाखाली आणि आंदोलनामुळे ज्याच्यामध्ये 106-7 लोकांचा बळी गेला, हुतात्मे म्हणतो आपण, जो हुतात्मा चौक आहे, त्या समितीमध्ये सगळे राजकीय पक्ष होते, कम्युनिस्टांपासून हिंदू महासभेपर्यंत वगैरे, समाजवादी, कम्युनिस्ट. पण संयुक्त महाराष्ट्र झाला 1 मे 1960 रोजी आणि हळूहळू करत या सगळ्या पक्षांमधले मतभेद उफाळून बाहेर आले. सोशलिस्ट विरुद्ध कम्युनिस्ट असा जो संघर्ष सुरू झाला त्यातून हळूहळू करत सगळी समिती मोडकळीस गेली, मोडीत निघाली. प्रत्येक तुकडा वेगळा झाला. पण या समितीने जी मराठी अस्मिता जगवलेली होती ती विभागली जात नव्हती आणि प्रामुख्याने मुंबई सहसंयुक्त महाराष्ट्र, त्याच्यामध्ये बेळगाव, कारवार यांचाही समावेश करण्याचा आग्रह होता पण तो झाला नाही. आणि त्यांना सीमावर्ती प्रांत म्हणतात. दादरा नगर हवेली सुद्धा एक मागणी होती, महाराष्ट्रात यावी वगैरे, पण ती बारगळली आणि समिती बघता बघता 1960 नंतर बारगळत गेली. त्या समितीमध्ये कम्युनिस्ट, सोशलिस्ट आणि शेतकरी कामगार पक्ष हे मोठे पक्ष होते. रिपब्लिकन पक्ष हा सुद्धा मोठा होता आणि ती बारगळली आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली तरी मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे असं लोकांना वाटायला लागलं, त्या तरुणांना. कारण त्यावेळेला केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे सगळे बडे अधिकारी, मोठमोठ्या कंपन्यांमधले अधिकारी हे दाक्षिणात्य असायचे, वैद्यनाथन, श्रीरामन वगैरे वगैरे. आणि सगळा व्यापार उद्योग
हा गुजराती मंडळींच्या ताब्यात होता आणि त्यामुळे चाकरमानी हीच मराठी माणसाची मुंबईतली अवस्था होती आणि तिथून मराठी माणसाची गळचेपी होते ही जी धारणा होती तिच्याकडे बघायला संयुक्त महाराष्ट्र समितीचा कुठलाही पक्ष तयार नव्हता आणि त्यामुळे आपण अनाथ झालो काय अशी जी धारणा होती त्या समितीसाठी लढलेल्या तरुणांची आणि नागरिकांची, त्यांना हे खुपायला लागलं की मुंबई मिळाली पण मुंबईवर कब्जा कोणाचा आहे? कागदोपत्री मुंबई महाराष्ट्राची आहे पण मुंबईच्या सगळ्या नाड्या ह्या अमराठी व्यापाऱ्यांच्या आणि अमराठी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत आणि प्रामुख्याने जेव्हा अधिकारी सत्ता राबवतात आणि त्यामुळे मग दाक्षिणात्यांच्या विरोधात जी आरोळी मारली गेली, आरोळी उठली, ती काय बजाव पुंगी हटाव लुंगी, शिवसेनेची ही आरंभीची घोषणा जी आहे, बजाव पुंगी हटाव लुंगी, त्याच्या विरोधात बोलायला ठाकलेले उभे ठाकलेले लोक कोण होते? ते सगळे संयुक्त महाराष्ट्र समितीचे म्होरके होते, कम्युनिस्ट होते, सोशलिस्ट होते, अगदी संपादक मंडळी सुद्धा, पत्रकार मंडळी सुद्धा. फक्त मराठी 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 ही संकुचित भूमिका आहे असं इथले सगळेच्या सगळे संपादक आणि मराठी वर्तमानपत्र म्हणत होती. जे कोणी कुमार केतकरांच्या मुलाखती घेतात त्यांना जरा हा इतिहास कोणीतरी विचारावा. हे नवी शेंबडी पोरं जुने जाणते म्हणून कुमार केतकरांची मुलाखत घेतात तेव्हा त्यांनी कुमार केतकरांना हा प्रश्न विचारावा की त्यांनी आरंभीच्या काळात शिवसेनेच्या बाबतीत काय भूमिका घेतली, काय भूमिका मांडली, काय लेखन केलं, ते कुमार केतकरांना आठवण करून द्यावं आणि त्यांच्याकडून उगाळून घ्यावं. प्रश्न तो नाहीये. मी आज जो विषय म्हणतोय की उबाठा शिवसेना संपली किंवा खच्ची झाली हे मला मान्य नाही, कारण कुठलीही अस्मिता कुठल्याही राजकीय खच्चीकरणातून संपत नसते. भले भाजपचा बंगालमध्ये विजय झाला असेल पण तो बंगाली अस्मितेचा पराभव असू शकत नाही. बंगालमध्ये भाजपला हिंदी भाषेची अरेरावी केली तर ती सगळं कोसळून पडेल. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला आणि हे सगळे पक्ष विस्कटत गेले तेव्हा ती जी धारणा होती मराठी अस्मितेची ती चुचकारण्याचं काम प्रबोधनकार ठाकरे करत होते, तुमचे बाळासाहेब ठाकरे करत होते. त्यांचं मार्मिक हे साप्ताहिक नव्याने सुरू झालं होतं आणि त्याच्यावर हल्ले करणारे कोण होते की ज्यांनी मराठीसाठी मराठी प्रांतासाठी संयुक्त महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा अमुक तमुक तेव्हा तुम्ही कुठे होता असं जे उद्धव ठाकरे विचारतात तेव्हा त्यांनाही कोणीतरी विचारलं पाहिजे की तुम्ही समितीच्या वेळेला कुठे होतात? समितीमध्ये कम्युनिस्ट पक्ष होते, मग तुमचे पिताजी हे कम्युनिस्टांच्या विरुद्ध का होते? त्यांनी मराठी अस्मितेला तडा दिला म्हणून. असो, त्या गोष्टीत मला पडायचं नाही. आजचा माझा मुद्दा एवढाच आहे की त्या काळात आम्ही महाराष्ट्र मिळवला या भूमिकेमध्ये विस्कटलेल्या संपूर्ण संयुक्त महाराष्ट्र समितीचं पुनर्गठन करण्याचा प्रयत्न झाला. त्यापासून प्रजा समाजवादी पक्ष अलिप्त असला तरी संयुक्त समाजवादी पक्ष त्याच्यामध्ये होता, रिपब्लिकन पक्ष त्याच्यामध्ये होता, शेतकरी कामगार पक्ष होता आणि कम्युनिस्ट पक्ष सुद्धा होता. आणि त्यांनी या नव्या गठबंधनाला त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र समिती असं नाव दिलं. 1967च्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ज्या वेळेला म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या शेवटच्या एकत्रित झालेल्या निवडणुका देशात या 1967च्या होत्या आणि त्यामध्ये मध्य दक्षिण मधून कॉम्रेड डांगे आणि दक्षिण मुंबईतून जॉर्ज फर्नांडिस निवडून आले होते. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की त्याला संयुक्त महाराष्ट्र समिती नव्हे संपूर्ण महाराष्ट्र समिती म्हटलं जायचं आणि त्यावेळेला शिवसेनेचा उदय होऊन 1 वर्ष झालं होतं. आज शिवसेना 60 वर्षाची झाली. पण ती शिवसेना जी मराठी अस्मितेसाठी उभी राहिली
तिने कंबर कसलेली होती की पाखंडी संपूर्ण महाराष्ट्र समितीला संपवायचं, म्हणून कृष्ण मेननला पाठिंबा देणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या उमेदवाराला विरोध करताना शिवसेनेने पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली ती पाठीराखा म्हणून, आणि तो पाठीराखा सगो बर्वे या काँग्रेस उमेदवाराचा होता. उमेदवार काँग्रेसचा असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीचा पाठिंबा कृष्ण मेननना असेल तर कृष्ण मेननच्या विरोधात शिवसेना दोनदा लढली ईशान्य मुंबईमध्ये. सगो बर्वेंना निवडून आणलं, पण लोकसभा भरण्यापूर्वीच बर्व्यांचा मृत्यू झाला होता, म्हणून त्यांच्या जागी जी पोटनिवडणूक झाली तेव्हा ताराबाई सप्रे या त्यांच्या भगिनीला शिवसेनेनेच निवडून आणलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या दाक्षिणात्य उमेदवाराच्या विरोधात. आणि ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, खरी शिवसेना जी नवी 1.5, 2, 3 वर्षाची होती ती संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या विरोधात उभी राहिली, कारण ती दाक्षिणात्य कृष्ण मेननचा पाठिंबा देत होती संपूर्ण महाराष्ट्र समिती. आणि पाठिंबा शिवसेने काँग्रेसला दिला होता. बर्वे किंवा ताराबाई सप्रे हे मी एवढ्यासाठी सांगतोय की संपूर्ण महाराष्ट्र समितीचे बहुतेक नेते हे संयुक्त महाराष्ट्र समितीचं आंदोलन लढवणारे नेते होते, पण त्यांचा पराभव झाला आणि तेवढ्यावर पराभव थांबला नाही. 67 नंतर 1968 मध्ये महापालिकेची दीर्घकाळ लांबलेली महापालिका निवडणूक झाली मुंबईची, आणि त्यामध्ये या संपूर्ण समितीचा मक्तेदारी संपून शिवसेना हा नवा पक्ष महापालिकेतला 2 नंबरचा पक्ष झाला. मनोहर जोशी हे त्या शिवसेनेचे महापालिकेतले पहिले गटनेते होते आणि म्हणून विरोधी पक्ष नेते होते. मनोहर जोशी असतील, नवलकर असतील, असे अनेक लोक होते, पण ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कोणी मोठे नेते वगैरे नव्हते. पण त्यांनी ज्यांना पराभूत केलं ते बहुतांश नेते वेगवेगळ्या पक्षात विखुरलेले, पण संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात पुढाकार घेणारे नेते होते. पण त्यांचा मुंबईच्या मराठी माणसाने पराभव केला आणि शिवसेनेला निवडून दिलं, कारण बाकीचे ते खरे आंदोलनात उतरलेले नेते हे मराठी अस्मितेला तिलांजली देऊन राजकीय भूमिका घेत होते. उलट शिवसेना हा नवा पक्ष कोवळा 2-4 वर्षाचा हा मराठी अस्मितेला घेऊन उभा राहिला होता. त्यामुळे कोण लढला यापेक्षा अस्मिता जगवणारा कोण आहे याला मुंबईकर मतदाराने प्राधान्य दिलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीचा पार बट्ट्याबोळ करून टाकला. त्या निवडणुकीत भुईसपाट करून टाकला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र समिती परत राजकारणात उभी राहू शकली नाही. विखुरलेले पक्ष झाले, समाजवादी, कम्युनिस्ट, रिपब्लिकन असे वेगवेगळे गटतट झाले. तो पराभव हा संयुक्त महाराष्ट्र समिती लढवणाऱ्या नेत्यांचा पराभव नव्हता, त्यांच्या चुकीच्या भूमिकेचा पराभव होता. मराठी अस्मितेचं आंदोलन करणाऱ्यांचा पराभव केला, कारण त्यांनी मराठी अस्मिता सोडलेली होती आणि आपले आपले पक्ष आपल्या आपल्या राजकीय भूमिका घेऊन आमच्याशिवाय मराठी मतदाराला पर्याय नाही या भ्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्र समिती होती. तिचा शिवसेनेने पराभव केला. खऱ्या अस्मितेचं लेबल लावणाऱ्यांचा पराभव केला. आज उद्धव ठाकरे आपण ओरिजिनल शिवसेना आहे म्हणतात, तेव्हा ते विसरतात की तुम्ही शिवसेनेचं लेबल लावले, वडिलांचा वारसा सांगितलाय, पण तुम्ही जी भूमिका घेतली ती बाळासाहेबांची 1968 मधली भूमिका नाहीये. तुम्ही जी भूमिका घेतली ते 1968 मधल्या संपूर्ण महाराष्ट्र समितीची भूमिका आहे, आणि म्हणून मराठी माणूस तुमच्यापासून दुरावलाय. जसा तो तेव्हा डांगे वगैरे यांच्यापासून, अत्रे यांच्यापासून दुरावला होता. महाराष्ट्राच्या आंदोलनाचा सेनापती म्हणून आचार्य अत्रेंकडे बघितलं जातं, पण त्यांचा सुद्धा
1967च्या लोकसभेमध्ये मुंबईत दारुण पराभव झाला आणि त्या पराभवाला शिवसेना कारणीभूत होती. 1-1.5 वर्षाची शिवसेना. कारण मराठी अस्मिता ही संपूर्ण महाराष्ट्र समिती जपत नाही, हा आक्षेप होता. उद्धव ठाकरे यांना आज शिवसेनेच्या मूळ भूमिका यांचा विसर पडलेला आहे आणि त्यामुळे त्यांची अवस्था त्यावेळेला जी संपूर्ण महाराष्ट्र समिती होती तिच्यासारखी झालेली आहे. समिती संपूर्ण महाराष्ट्र समितीतल्या कम्युनिस्ट, सोशलिस्ट वगैरे रिपब्लिकन किंवा जे नेते होते शेका पक्षाचे, आणि त्यांना वाटायचं आपल्याशिवाय मराठी जनतेला, मतदाराला अन्य कुठला पर्याय उपलब्ध नाही. या मस्तीत संपूर्ण महाराष्ट्र समितीचे नेते होते आणि गेल्या महापालिका निवडणुकीत किंवा गेल्या 2-4 वर्षामध्ये उद्धव ठाकरे त्याच भ्रमात आहे. बाळासाहेबांचा वारस म्हणून मराठी माणसाला माझ्या नेतृत्वाखेरीज इतर कुठलाही पर्याय नाही, ही जी उद्धव ठाकरेंची मस्ती होती ती मस्ती संपूर्ण महाराष्ट्र समितीसारखी होती, बाळासाहेबांसारखी नव्हती. आणि म्हणून जसा संपूर्ण महाराष्ट्र समितीचा 1968च्या महापालिका निवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर आलेल्या 1971-72च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र समिती संपूर्ण जमीनदोस्त झाली. 2019 नंतरच्या काळात उद्धव ठाकरेंची भूमिका मूळ शिवसेनेपासून वेगळी झाली आणि बघता बघता ती संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या बरोबरीला पंक्तीत जाऊन बसली. तो उद्धव ठाकरेंचा पराभव झालेला आहे, शिवसेना नावाच्या मराठी अस्मितेचा पराभव झाला नाही. मुळात शिवसेना हीच कात टाकलेली नव्या अवतारातली संयुक्त महाराष्ट्र समिती होती, जी मराठी अस्मिता उराशी बाळगून चालत होती. पुढल्या काळामध्ये जे संपूर्ण महाराष्ट्र समितीचं झालं त्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या हाती उरलेला जो पक्ष आहे त्याचं भवितव्य वेगळं असू शकत नाही. कारण आजची उद्धव ठाकरे यांची जी उभाठा शिवसेना आहे ती संपूर्ण महाराष्ट्र समिती झालेली आहे आणि त्यांच्या तावडीतून एक प्रकारे बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेनी वाचवलेली आहे आणि मराठी अस्मिता जी बाळासाहेबांनी जपली, जोपासली, ती आज एकनाथ शिंदेमुळे सुरक्षित राहिलेली. मित्रांनो, यावर परत कधीतरी अधिक तपशिलात बोलेन. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.